नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर सगळी तयारी झालेली आहे आणि तुम्हाला मागे दिसत सगळे आता निघालेलो आहोत. माझी ओटी वगैरे भरली. पुन्हा ब्लॉग बघा आणि कॅप्शनवर कळालेच तुम्हाला आजचा ब्लॉग कसला आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, हाईप करायला विसरू नका. तर चला, ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला दिसेल आम्ही कशी तयारी केली आणि आता चाललेलो आहोत सर्वजण. तर चलो चालते. तर मंडळी, जसं की मी म्हटलं होतं मी आता घरी जाणार आहे. तर मला उद्या निघायचं आहे. म्हणजे हा क्लिप तुम्ही पाहताय तो एक दिवसा आधीचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस पाठवणी होणार होती तितकं, म्हणजे पाठवणीच्या वेळेस जितकं दुःख होत नाही ना, तितकं दुःख आता मला म्हणजे इकडून सासरी जाताना होतं आहे. कारण लगभग झालं 2 महिने झाले मी इकडे राहते आणि अजून मला राहायचं होतं. म्हणजे 4-5 महिने मी ठरवलं होतं की राहायचं. परंतु इकडच्यांना जितकी ओढ आहे तितकंच तिकडच्यांना पण ओढ आहे बाळाची. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, अंतर कमी नाही आहे नाशिक आणि पुण्यामध्ये. तर तिकडच्या लोकांनाही बाळाला भेटायचं आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे गणपती मी बसवते दरवर्षी. तर यावर्षी पण मला गणपती बसवायचा आहे त्याच्या पुण्यातल्या घरी. तर आधी मी पुण्यातल्या घरी जाणार आहे आणि पुण्यातल्या घरी गणपती बसवणार, गणपती महोत्सव साजरा करणार आणि मग ते झाल्यानंतर जाणार. तर खूप वाईट वाटतं आहे, आनंद पण होतो आहे की मी आता घरी चालले खूप दिवसानंतर. आणि खूप वाईट पण वाटते, जाऊच वाटत नाही, काय खरं असं. म्हणजे घरच्यांना पण सोडू वाटत नाही. सानिका, मम्मी पप्पा आजी सगळे म्हणतात आता तू उद्या गेल्यानंतर, उद्या दुपारनंतर वगैरे जाणार आहे. तर उद्या नंतर गेल्यानंतर आम्हाला पूर्ण घर असं सुनं सुनं. तुम्हाला माहिती आहे लहान बाळ घरात असल्यानंतर किती ते गोंधळ चालू असतं घरामध्ये, मजा मस्ती हसणं वगैरे चालू असतं. आणि लिटरली मी फर्स्ट टाईम इतके महिने वगैरे राहिले आहे. आणि राहायची तर अजून इच्छा आहे, पण काही करणार, बाळाला पण सगळ्यांना बघायचे. त्याच्यामुळे मी तर आता 1 महिना वगैरे जाईल मोस्टली मी तिकडे गणपती झाल्यानंतर. आणि मग परत रिटर्न येईल दिवाळीच्या म्हणजे दसऱ्याच्या आसपास रिटर्न येईल इकडे मी. परत मी इकडे राहीलच माहेरी परत थोड्या दिवस आणि परत मग दिवाळीच्या वेळेस रिटर्न जाईल. तर असं माझं थोड्या दिवस, आता माझी सुट्टी पण संपत आली. माझी सुट्टी 6 महिन्यांची आहे. तर ऑलमोस्ट नोव्हेंबरच्या आसपास माझी सुट्टी एंड होईल. आणि खूप म्हणजे कालपासून मला असं नाही का मनच लागत नाही आहे की मी आहोंना म्हणते, मला येऊच वाटत नाही. आहो म्हणतात राहा मग तुला राहायचं असेल तर. पण आता कसं भाद्रपद महिना सुरू होत आहे, पितृपाठ सुरू होत आहे, त्याच्यामुळे मला त्यावेळेस जाता येणार नाही. पण मला आत्ताच जावं लागेल. आणि मला घर तर एकदम व्यवस्थित छान सजवून ठेवलं आहे आहोंनी खूप तयारी केली आमच्या स्वागतासाठी पुण्यातल्या घरी. तर ते खूप एक्सायटेड आहेत. बाळ कधी घरी येते. मी पण एक्सायटेड आहेच, आनंदही तितकाच आहे. पण ही जी बॅग भरताना मला असं कसं तरी होतं आहे, म्हणजे भरूच वाटत नाही, मी कसं सांगू. आणि ही बॅग भरताना मी मुद्दाम आता सकाळी भरते आहे, कारण मला माहिती आहे मम्मी सानिका सगळे आले की त्यांच्यासमोर बॅग भरताना मी खूप इमोशनल होईल. मग त्यापेक्षा मी आत्ताच बॅग भरून ठेवते, म्हणजे मला त्यांच्या डोळ्यात डोळे मिळवता येणार नाही. मला इतकं कसं तरी वाटतं आहे. आणि मी व्हिडिओ शूट करते, माझं बाळ माझ्याकडे बघतं आहे. सानिकाचे पण पेपर वगैरे सुरू आहे, ओम शाळेत जाते. तर सगळेजण सारखे बाळाला कंटिन्यू जितका टाईम भेटेल तितका टाईम स्पेंड करते. आणि मी पण माझ्या मम्मी पप्पांसोबत सगळा टाईम स्पेंड केला आहे. खूप छान गेले हे दिवस, खूप आरामदायी दिवस होते. माहेरी असले की तुम्हाला माहिती आहे काहीच मला काहीच एकदम प्रिन्सेस ट्रीटमेंट देतात. इवन माझी बहीण भाऊसुद्धा मला प्रिन्सेस ट्रीटमेंट देतात. मला जितकी प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटते तितकीच माझ्या बाळाला पण भेटते. आणि असं नाही सासरी भेटत नाही, सासरी पण भेटते, पण शेवटी माहेर ते माहेरच असतं. तुम्हाला माहिती आहे माहेरी आपलं बालपण गेलेलं असतं, त्यामुळे जास्त ओढ ही माहेरची असते. तर ठीक आहे, आयुष्यात गोष्टी असतात त्या पुढं घडतच असतात आणि त्या ॲक्सेप्ट करायला लागतात. तर आनंद होऊन आता बॅग भरते, चेहऱ्यावर स्माईल ठेवून. रडताना सुष्मिता तुम्हाला आवडत नाही, पण मला माहीत नाही उद्या माझी काय रिॲक्शन असेल निघताना. आता तरी बॅग भरते आहे, छातीवर दगड ठेवून, भरू वाटत नाही आहे. बसते आहे मी. ऑलरेडी माझ्या ह्याच्यात कपडे होते, मी ते वापरलेच नाही. आणि थोडा पसारा इकडे दिसत असेल ते इग्नोर करा, कारण तो माझाच पसारा आहे, तोच मला आता शॉर्टआउट करून याच्यात भरायचा आहे. तर बॅग भरून घेते मी आता मस्तपैकी, छान भरून घेते. म्हणजे कसं नंतर मला व्यवस्थित आता तिकडे तर 2-3 आठवडेच राहायचे पुण्यातल्या घरी. तिथून मग सासरी जायचे. मग सासरी गेल्यानंतर कसं व्यवस्थित पटकन मला गोष्टी अशा भरायच्यात की इथून डायरेक्ट बॅग तिकडे उचलून येता येईल अशा भरायच्या. तर चला बॅग भरून घेते. तर खूप कसं तरी वाटते मला, पण ठीक आहे.
सुष्मिता नेहमी स्माईल करतच राहते, तुम्हाला माहिती आहे. आणि होत राहतं असं की गोष्टी आता कंटिन्यू तर इथं राहू शकत नाही, शेवटी सासरी तर जावंच लागणार आहे मला. तर काही नाही, तिकडे पण आहोंनी भरपूर तयार केले. आहो पण खूप एक्सायटेड आहेत की कधी घरी येते म्हणून. तर चला. नजरेतनं कसं सांगते बा. काय आणलं बाबांनी पिलू? बाबांनी किती छान फ्रॉक आणला. असते उद्या घालते ना. अगं उद्या घालून फोटो काढू आपण तिचा. कसं बोलते पण ना, जी हालून हालून बोलते, काहीतरी सांगते. मला खूप आवडली फ्रॉक म्हणते बाबा. दाखव ना बघ ना, ते किती खुश झाले. यस म्हणते, यस यस यस, मला खूप आवडली. त्याची फ्रॉक पकडली, मला खूप आवडली असं म्हणते. जुने गावातील शेती जलमान तर 4 ते 5 घरं पाण्यात बुडाली. शेती उपयोगी शहराच्या उपनगरामध्ये पावसाची संततधार पडणाऱ्या पावसाचा आजही मध्य रेल्वेला फटका. मध्य रेल्वे अर्धा तास तर हार्बर रेल्वे 15 ते 20 वो मेरी लड़की का नंबर सेव है क्या आपके पास? वो अभी आता कशाला रडते? मिस करेल सकाळ अजून वेळ, संध्याकाळी जाणार आहे. माझं झालंय रडू. तर हे आहे माहेरकडचा विडा, म्हणजे माहेरकडच्या जे मला पाहुणे भेटायला आले. खूप जण मला भेटायला आले, त्यांनी खूप छान छान, आणि माहेरकडच्यांनी पण माझ्या मम्मीने वगैरे खूप छान छान गिफ्ट्स घेतले बाळासाठी. खूप छान छान कपडे आले, तुम्ही पाहू शकता. कपडे इतके आलेत की काही सांगायलाच नको. आणि शिवाय पैंजण, त्याच्यानंतर कडा, अंगठी, त्यानंतर सोन्याचे बाळ, आणि जास्त करून काहींनी तर डायरेक्ट कॅश वगैरे दिलेत. आणि इथं पाळणा, असं एवढं सगळं भरभरून प्रेम बाळाला भेटलं आहे. मला खूप छान वाटते, माझ्या बाळाला एवढं भरभरून प्रेम भेटतं आहे. माहेरकडच्यांकडून एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात आणि पैसेही भरपूर मिळालेत बाळाला. तर ही आहे माझ्या फ्रेंड्स जे मला भेटायला आले होते, त्यांनी छान तिच्यासाठी ड्रेस आणलेले होते, पैंजण आणलेले होते. तरी बऱ्यापैकी गोष्टी मला जितक्या दाखवता येत आहेत या व्हिडिओमधून तितकं मी दाखवलं आहे. खूप सुंदर छान छान गिफ्ट्स बाळासाठी सर्वांनी आणलं. तर थँक्यू सो मच सर्वांना, ज्यांनी मला माहेरी भेटायला आले, छान छान गिफ्ट्स घेऊन आले, त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच. येते मग खावा की, त्यात काय एवढं वाईट नाही का वाटलं? येणार आहे परत ती 2 दिवसांनी. चला चले काय काढू, चल लवकर. ते हे लागलं तुला. टाइम स्पेंड केला. आज माझ्या नाट्याला वेळच नाही, म्हणून मला 12-12:30 वाजले. म्हणून नाटकीला माझ्यावर 12:30 वाजेनंतर वेळ घाललेला आहे की नाही. माझी पिलू माझे बाबू म्हणजे मालूमच करणार ग माझ्या शोधायला. हो तुला आठवण येईन बा, हो पिलू आठवण येईन माझ्या शोधायला. हो काय मारत नको जात जाऊ, तिला ठेवत नको जाऊ मारत. तू हो कुठं चाललं, कुठं चालली सोडून, कुठं चालली सोडून.
चालू सोडून द्या. हो, झोप आहे. आल्यापासून मी बाळाला घ्यायला पण नाही मिळालं मला तिकडे. चालू आहे. काय 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 हात लावा माने खाली क्लिक कर सांग. परत या लवकर. आजी आजोबांच्या घरी या लवकर. येणार ना लवकर या. माऊला मामाला सगळ्यांना भेटायला या. तुला जावशी वाटत नाही ना. परत या. गणपती बाप्पा बसायला येणार ना तू. या मग ये लवकर काय बाहेर तुला स्वतःला सांभाळणे. चिडचिड नको करू. काय म्हणते पप्पा. तिला चांगली बघ काळजी घे तुझी तिला म्हणलं तर योगा मी काय पण तिला. समर्था काय बघताय बाळ? काय दिसतंय बाळाला? हो पिल्लू म्हणजे या फ्रॉक मधले भारी दिसते. तुम्ही दोघे एकदम मॅचिंग झालेत. हा ना. चला वेटिंग फॉर द लिफ्ट नाव. गाईज आता आम्ही रिटर्न चाललोय सुष्मिताच्या घरी. खूप मस्त सरप्राईज आहे जे की सुष्मिताला माहित नाहीये. सुष्मिता विल बी सरप्राइज्ड. बाळासाठी पण सरप्राईज. हो बाळासाठी पण सरप्राईज, सुष्मितासाठी पण सरप्राईज. नमस्कार. नमस्कार. कसा निरल? रडली. रंगवल्यावर हात रडला. हात रंगवला तो म्हणतो हात काय रंगवला. पुन्हा तर फटकवल्या दिसते. ओम ए थांबा ना. फोर्सलाय का? फोर्सलाय का? योगिता दीदी तू इथे. घेतल्यासारखं कर. चला चला चला. बसायचंय पहिलं. इकडे येतात ना आतमध्ये. नाही तर बसायचं ना. नाही आधी आतमध्ये. ये पिल्लू. कुठं आले नवीन. कुठं आलं बाळ. पायावरती तशी पण पायावरती घेतली ना ती. ए सायन पापडी काय बाबू. लय रडत होती इकडे बघ. ती कशी शांत बसली बघ. आजी काय म्हणते बघ. आजी काय म्हणते बघ. आजी बघ काय म्हणते बघ. ध्रुवची गाडी जरा झाली. तुला घेते डोकं विचारायला. मम्माचं डोकं विचार.
वरची काढते काय असं इथं घ्यायचं, इथं असं पोटाजवळ धरायचं. भीती वाटते का? हा, पोटाजवळ त्यांना सेफ वाटतं, त्यांना सेफ वाटतं. माऊ सोबत हा तू माझ्यासोबत राहा. मामा सोबत राहा. मामा चांगलं सांभाळेल तुला. नाही हिला काय करायचं, हिला काय करायचं 2 महिन्याची. हो बाबूबाई, बाबू सोना. हो हो हो. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स अरे, आपण मस्त बिर्याणी बनवू आणि भाजी भाकरी बनवू. नाही चिकन बनवायचं, चिकन खायला. मटण मटन नाही खात मी. फार काय असतं, भारी असतं ते. किती क्यूटी बसलीये. पहिल्यांदा बसला असं असं तुझ्याकडे, असं सानूकडे यायचं आधी आहे ना सानू. बिचारी सानू, बिचारी सानू. माझ्याकडे माझं पिल्लू आलं. हो ना, म्हणूनच तू त्याच्यावरची माया कमी केली. त्याला समजलं ते. नाही नाही, आज समजलं ध्रुवला म्हणून तिच्याकडे जाऊन बसले बिचारीकडे. कधीच नाही गेला, फर्स्ट टाइम गेलाय. यायचा तो बसायचा, बोलायचा, बसायचा. पण बघ ना कसं केवळ आणि बसलंय, त्याला काय बाई माझी पण बापरे बघ काय. तर मंडळी अशा प्रकारे छान स्वागत झालेलं आहे. तर खूप सुंदर स्वागत केलं. मला वाटलं पण नव्हतं की पुण्यातल्या घरी पण इतक्या जबरदस्त माझं वेलकम होईल, बाळाचं वेलकम होईल. इतकी मेहनत घेतली आहोंनी. दिवसभर त्यांनी हे सगळं डेकोरेशन केलं आहे. माझा मित्र ऋषिकेश हा पण होता, त्यांनी खूप जास्त हेल्प केली आहोंना. त्या दोघांनी मिळून खूप छान डेकोरेशन केलं. आणि त्याच्यानंतर माझी सगळी मित्रमैत्रिणी पण घरी आले, तर मला खूप छान वाटलं. माझे सगळं मित्रमैत्रिणी आले माझ्यासाठी. इतके सगळेजण एक्सायटेड होते, बाळासाठी एक्सायटेड होते बघण्यासाठी. आणि मग सगळेजण आम्ही आलो, गप्पा मारलो. इतक्या दिवसानंतर मी भेटले, सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला. तर खूप भारी वाटलं मला इतक्या दिवसानंतर सगळ्यांना पाहिलं. तुम्ही पाहिलंच की घरून निघताना मी खूप जास्त रडले आणि इथं आल्यानंतर तितकंच मला सगळ्यांनी खुश केलं. तर मला फार छान वाटलं. जेवढी इमोशनल झाले होते तिथे इतके आल्यानंतर खूप छान खुश झाले. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला? मलाही माहिती आहे माझ्या माहेरकडच्यांचं खूप माझ्यावर प्रेम आहे. खूप मला त्यांनी प्रेम दिलं आहे, कारण मला लहानपणापासून खूप प्रिन्सेस ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि माझं नशीब खूप छान, नजर नको लागायला, की आहोंनी पण मला खूप जास्त प्रेम देतात, खूप प्रिन्सेस ट्रीटमेंट घेतात. म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत. आज त्यांनी इतकं सुंदर वेलकम केलं आहे. मला सकाळपासून म्हणताय, म्हणजे मी थोडीशी माझं तोंड पडलेलं होतं. मला म्हणायचे तू प्लीज नको ना, तुला अजून राहायचं असेल तर राहा, तुला असं काही नाही. पण त्यांनी मी यायचं म्हणून पूर्ण घर क्लीन केलं. म्हणजे किचन वगैरे तर बाई लावली होती, पण बाकी सगळं पूर्ण घर त्यांनी स्वच्छ केलं. कोणताही नवरा इतकं करत नाही तितकं माझ्या आहोंनी केलेलं आहे. पूर्ण घर स्वतः स्वच्छ केलं आहे. सगळं डेकोरेशन स्वतः एकट्याने पाहिलं, कुणाची हेल्प न घेता. आणि त्यांच्या मित्रांनी मिळून हे सगळं केलं. तर थँक्यू सो मच सगळ्या मित्रमैत्रिणींना पण, की तुम्ही इथपर्यंत आले. आणि माझ्या फॅमिलीला पण मी खूप मिस करणार, मम्मीला त्यांना तर खूप जास्त मिस करणार. जाताना सर्वांना असं वाटत होतं बाळाला नको सोडू, पण आता गोष्टी आहेत त्या आता ॲक्सेप्ट करावंच लागतील. कारण तिकडे सासरी गेल्यानंतरही त्यांनाही तितकीच ओढ लागलेली आहे, इकडच्यांना पण तितकीच ओढ आहे. आणि सगळ्या अशा मिक्स फिलिंग आहेत. त्यामुळं दोन्ही फॅमिलीला मी ठरवलं की दोन्ही फॅमिलीमध्ये इकडे 1 महिना राहील की तिकडे 1 महिना राहणार, इकडे थोडे दिवस राहिले की तिकडे थोडे दिवस राहणार. म्हणजे दोन्ही फॅमिली, माझ्या माहेरकडच्यांना पण आणि सासरकडच्यांना पण बाळाचा तितका सहवास मी लाभून देणार आहे. की असं वाटलं नाही पाहिजे की फक्त सासरीच जाते, सासरीच फक्त बाळाला ठेवते, असं नाही. मी माहेरी पण तिला घेऊन जाणार आहे. तितकंच प्रेम तिला तिकडच्या लोकांचं पण मिळवून देणार आहे. मिळवण्याची गरज नाही, तितकं प्रेम करतात. मी जरी नाही नेलं तरी माझ्या घरची इकडे येणार तिला भेटायला. पण तुम्हालाही माहिती मी पुण्यातच राहते. तर बाकी प्रश्न राहिला सासरकडच्या, ते पण इतके प्रेम करतायत. त्यांना पण असं झालं कधी बाळाला घेतोय वगैरे. त्यांना कसं आता गावाकडं शेती वगैरे असते तर तितकं जमत नाही. त्याच्यामुळे ते पण आता जसं जमल तसं येणारच आणि मीही तिकडे जा. तर आहे हा वेलकमचा व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ मी पोस्ट करून दाखवेलच, सेपरेट पोस्ट करेल. हे एक तुमच्यासाठी खास झलक कसं वेलकम केलं डेकोरेशनचं. तर पाहू शकता खूप सुंदर डेकोरेशन केलं आणि कशा प्रकारे स्वागत केलं त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे शॉर्ट व्हिडिओ मी बनवणार आहे. तर त्यात तुम्ही नक्की पहा. आणि ही झलक तुमच्यासाठी फक्त कसं डेकोरेशन केलं ते. तर हे डेकोरेशन आहोंनी केलं ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. खूप मेहनत घेतली आहोंनी यासाठी.
आणि आम्हा दोघांना कशी प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली ते नक्की पाहायला विसरू नका. थँक्यू म्हणायचं आहे मला, म्हणून मी इतक्या वेळ झालं थांबले होते. थँक्यू सो मच. खूप छान वेलकम केला आमचं. थँक्यू. खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं आणि खूप जास्त त्यांनी मेहनत घेतली, म्हणून थँक्यू सो मच. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर तुम्ही एक्सायटेड आहे का कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि थोडंसं वेट करा व्लॉगसाठी. मलाही खूप एक्साइटमेंट आहे, तर तेवढी तुमची एक्साइटमेंट वाढवते मी.